श्री प्रसाद विजय पाटील सरांना पण मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. गुणवंत पाटील साहेब, उद्योजक साहित्यिक. साहित्यातले उद्योजक. मी गुणवंत पाटील सरांना पण विनंती करते की त्यांनी मंचावर आमंत्रित करावं. तुम्ही पण या. असं कसं विनंती करा. मी महेश सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आमंत्रित करावं. आता मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर असलेल्या रोपाला पाणी घालून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. कसं काय चाललं हे कळत नाही. तर डॉक्टर संतोष बोराडे आज इथं आले. खरं तर महेश सरांचं फार मोठं याच्यात योगदान आहे. विजय मोरे सर आणि मी त्यांच्याकडे विनंती करत होतो की एकदा ना एकदा तरी या महेश फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी संतोष बोराडेंचं एक सेशन झालंच पाहिजे. ते काय म्हणतात संतोष बोराडे म्हणजे काय, त्यांच्या सेशन मध्ये काय, हे सगळं तुम्ही बघणार आहात. त्याचा परिचय मी अजिबात देणार नाही, कारण उगीच वेगळं काहीतरी होऊन जाईल. कारण संतोष बोराडे प्रत्यक्ष इथं असताना आणि त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळं सांगणार आणि तुमच्या अनुभवात आणि उगीच काहीतरी वेगळे वेगळे गैरसमज तयार करणं हे बरं नाही. फक्त एक छोटीशी माहिती देतो. माणसाला वेगवेगळ्या कारणानं अनेक समस्या येतात, पण त्या समस्यातून मार्ग काढण्यासाठी महेश फाउंडेशन सारख्या संस्था उभं राहतात आणि उद्देश एकच असतो की शिक्षण देणं, स्किल तयार करणं, समाजामध्ये काहीतरी घडवणं आणि ते घडवण्यासाठी मदत करणारे सगळेजण आणि घडणारे बरेच जण असे सगळेजण मिळून मी हा कार्यक्रम करत असताना शिक्षणाचं महत्व काय आहे हे संतोष बोराडेंचा कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे संगीत हा एक असा विषय आहे की ज्याच्यात जेवढं शिकेल तेवढं कमी आहे. हे बरेचसे लोक संगीत शिकतात आणि मग वेगवेगळे कॉन्सर्ट करत असतात. बरेचसे मोठे मोठे गायक झाले आणि ते कदाचित करोडपतीही असतील, अब्जाधीश पण आहेत. आमचे संतोष बोराडे कदाचित अब्जाधीश आता नाही, उद्या होतील, होणारच आहे, पण आता नाही. का नाही तर त्यांनी अभ्यासपूर्ण संगीताच्या माध्यमातून समाज घडवण्याचा, समाजाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा एक चांगला सुंदर असा मार्ग निवडला आहे. म्हणून आम्ही सगळे त्यांच्या बरोबर येतात. हा संतोष बोराडेंचा छोटासा परिचय आहे, म्हणजे फार मोठा परिचय आहे. तर संतोष बोराडे हे स्वतः PhD पर्यंत शिकले, संगीत हा विषय घेऊन. ते स्वतः डॉक्टर पण आहेत आणि डॉक्टरेट पण आहेत, म्हणजे 2 डॉक्टर स्क्वेअर, डबल डॉक्टर. पण डॉक्टर झाल्यानंतर दवाखाना काढला तर किती फायदा आहे तुम्हाला नाही. ते कसं कमवायचं असतंय ते पण ते आता कार्यक्रमात सांगतील थोडस. डॉक्टर झाल्यानंतर पण तो मार्ग त्यांनी जरासा बाजूला ठेवला आणि संगीतातलं पण भरपूर पैसे कमवता येतात. पैसे कमवणं हा तर शेवटी प्रत्येकाला आपण शिकतो, मोठं होतो, सगळं चांगलं साधन होण्यासाठी. पण नुसतं पैसे कमवणे यापेक्षा समाजाला घडवणे हा मार्ग निवडून संतोष बोराडे सर जे काही करण्याचा प्रयत्न करतायत
त्या सगळ्या कामाला सॅल्यूट आहे. आणि म्हणून आज संतोष बोराडे सरांचं म्हणजे बाकीच्या मान्यवरांचं थोडक्यात भाषण होईलच. जास्तीत जास्त वेळ आपण संतोष बोराडे सरांना देऊया आणि ते जे काय सांगतात ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये काहीतरी घडण्याच्या तुमच्या ज्या प्रयत्नात महेश फाउंडेशन तुम्हाला मदत करते, त्या मदतीतच संतोष बोराडेंनी दिलेला एक संदेश घेऊन आपण सर्वजण पुढे जाऊया. एवढं सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद. विजय मोरे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमासाठी मनोगत व्यक्त करावे. विजय पाटील आणि विजय मोरे काल परवापासून जोरदार चालू आहे. कारण 53 वाढदिवस साजरा केल्यामुळे सगळ्यांच्या तोंडात विजय पाटील असल्यामुळे विजय मोरे सगळ्यांना विसरले. व्यासपीठावरील सर्व माझे मित्र संतोष डॉक्टर बोराडे, पाटील सर, प्रसाद प्रभू आणि इथं उपस्थित असलेले सर्व आमच्या महेश फाउंडेशनचे सर्व सपोर्टर्स, मेन फाउंडर्स. कारण तुम्ही जे काम करायला लागला ते काम देवाचं काम आहे. आणि देवाचं काम करत असताना महेशसारखा एक युवक पुढे येतोय आणि चांगल्या कामासाठी तो काम करत असताना मी मला वाटतं 30-35 वर्षापाठी मी त्याला बघितलं होतं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर आता महेश कित्येक संस्थांना एक चांगलं सहकार्य, मार्गदर्शन आणि कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आरोग्य वेगवेगळ्या माध्यमातून ते सहकार्य करतंय. असंच तुझं कार्य पुढे जाऊन परमेश्वर तुला भरपूर अशा मोठ्या संस्था आणि बनवत आणि कित्येक रुग्णांना आणि कित्येक विद्यार्थ्यांना मदत मिळवत हीच परमेश्वरकडे प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द सांगतो. स्वये श्री राम प्रभु ऐकती. ऐकलं तुम्ही? स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती. नाही ऐकलं? सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते मला नाही ऐकलं म्हणून. ओके, आता याच रागात हे गाणं ऐकलं असेल तुम्ही. कच्ची डोरियो डोरियो डोरियो. आता लगेच चेहऱ्यावर दिसत हे ऐकलं असेल. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्याला जर भिरभिरते. ऐकून पान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्याला जर भिरभिरते. ऐकून पान विसरून भान ही वाट कुणाची बघते. या सत्यस्नाच्या वाटेला साधरेली होई राधारी. पावरी हरीची राधारी पावरी. काय झालं बघा, मी 3 गाणी ऐकवली तुम्हाला. पहिल्या गाण्याला एवढंच होतं, दुसऱ्या गाण्याला एवढं झालं, भाव काहीतरी मजा येणार, बाकी ढापणे आला काहीतरी सांगून जाणार. तिसऱ्या गाण्याला मात्र टाळ्या बिळ्या वाजवायला लागले. तुम्ही का बरं असं होतं? काहीतरी जादू असली पाहिजे ना. एखाद्या माणसाला तुम्ही सांगा असंच टाळ्या वाजवायला, तो वाजवेल का? एखाद्या माणसाला सांगा तुम्ही स्माइल करायला, आजारी माणसाला स्पेशली आपण जातो मी म्हणतो एखाद्या काय ते तोंड काढून बसलाय, जरा स्माइल कर की. बरेचसे शिक्षक आहेत ना स्टाफ, बऱ्याचसा स्टाफ येते बघा. महिला मंडळी घरी जर समजा सकाळी ताप आलेला असतं, आपल्याला डोकं दुखत असलं आणि जर आपल्या माहेरून कोणीतरी पाहुणा आला, काय होतं बरं? ताप राहतो की पळून जातो कुठच्या कुठे? आवाज नाही आला मला. राहतो की पळून जातो? ताप पळून जातो माहेरचा माणूस आला की. आणि सासरचा कोणी आला तर आणखी वाढतो. गंमत आहे की आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या जगण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर
खूप साऱ्या बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो आणि हा इफेक्ट कंट्रोल केला जातो एकतर डॉक्टरच्या गोळ्यांनी किंवा संगीत साहित्यासारख्या कलांनी. मी तुमच्याशी कसं बोलतोय याच्यानुसार तुमचं शरीर रिॲक्ट करत असतं. असं ऐकायचं की असं ऐकायचं हे कधी ठरतं, मी काय सांगतोय त्याच्यावरनं ठरतं ते, है ना. कोणते शब्द वापरतोय, कोणती गाणी वापरतोय, कशा पद्धतीने बसलोय. काही लोक माझ्याकडे बघतच नाहीयेत, ते इकडेच बघतायत. मस्त मस्त गोरा गुंता पोरगा दिसतोय. काय तर तुमचं वागणं, तुमचं हसणं, तुमचं दिसणं, तुमचं बसणं या सगळ्यामुळे खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. आता आपलं वागणं, बोलणं, हसणं, बसणं, उठणं कुणाच्या हातात असं सांगा जरा. कुणाच्या हातात असतं? आपल्या हातात असतं. बघा कधीतरी ना तुम्ही गाडीत बसलायत आणि गाडी चालली कुठेतरी शहराच्या ठिकाणी चालली, बेळगावला चालली इथनं, आणि गाडीमध्ये तुम्ही बसलायत आणि ड्रायव्हरने वाढवला स्पीड 60, 70, 80, 90, 100, 110, 120 आणि रस्त्यात कुत्रं अडवायला अचानक. ड्रायव्हरने ब्रेक दाबू न दाबू आपण बाजूला बसून पाय टाईट करायला लागतो. असं होतं की नाही होत? होतं. का बरं होतं? पाय कुणाचा? आपला. मेंदू कुणाचा? मेंदूला माहितीये बाजूला बसून किती पत्रा चेपला तरी गाडी थांबणार. मग का बरं आम्ही अशी सिस्टीम चालू करतो आमची? का बरं आमच्या बाबतीत असं होतं? आणखी थोडासा विचार करा. तुमचं शरीर तुमचं आहे ना. नाश्ता केला, दुपारी जेवलात, किती जण जेवलात? हात वर करा जरा. एकच जेवली, बाकीचे सगळे उपाय सगळे जेवले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग तुमचं अन्न पचवायला कोण येणार आहे? महेश सर. कोण येणार आहे तुमचं अन्न पचवायला? नरेंद्र मोदी. मग पुष्पा फ्लावर नाही फायर. कोण येणार आहे अन्न पचवायला? आपल्या शरीराची सगळी कामं आपला मेंदू करतोय. अभ्यासात लक्ष घालायचं की नाही घालायचं हा निर्णय कुणाचा? आपण म्हणतो आपला नसतो. अहो सर ना मला तर अभ्यास करावा असं वाटत होतं ना, पण ना मूडच नाही लागत. काय करायचं त्याला? मूड कोण बनवतो? तुमचा. विचित्र आहे सगळं असं आहे थोडस. मेंदू तुमचा, पण तो तुमचा ऐकतो का? रोज सकाळी ठरवतो, मी तर ठरवतो पोट कमी करायचंय, तर आपल्या पोट मध्ये झाकत नाही ते, मग आपण कमी करायला म्हणतो. रोज सकाळी उठायचं, व्यायाम करायचा. सकाळी थंडी एवढी पडलेली असते की चादर घेऊन आणखी उठवतो मला. मी म्हणतो थांब रे अर्धा तास आणखी. मला माहिती उठायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, पण कोण मला चादर घेऊन झोपवतो? मेंदू. तुमचा मेंदू तुमच्यासाठी किती काम करतो? रोज 60,000. किती? 24 तासात तुमचा मेंदू तुमच्यासाठी 60,000 कामं अननोनली करत असतो. तुम्हाला माहित पण नाही पडत की आतमध्ये कशी कशी चालली आहे. आता ही सगळी 60,000 कामं तुमच्या कंट्रोल मध्ये राहू शकतील का? उदाहरणार्थ घरी जर समजा मम्मी पप्पांचं भांडण झालं, उदाहरणार्थ काहीतरी तुमच्या मैत्रिणींच्यात बी नसलं, उदाहरणार्थ तुम्हाला कोणाची तरी आठवण आली, मग तुमचा अभ्यासात लक्ष लागेल का? नाही. का नाही लागणार? तुम्हाला तर माहिती आहे अभ्यास करायला पाहिजे, अभ्यासात फोकस करायला पाहिजे, मग तरी पण का लक्ष लागत नाही? एक गोष्ट लक्षात घ्या, या शरीराचे अवयव, स्पेशली मेंदू सारखे अवयव, जरी आम्ही किती म्हणत असलो ते आमचे अवयव आहेत, तरी ते आमचं ऐकत ते त्यांच्या नॅचरल सिस्टीम नुसार चालू असतात. आणि हे सिस्टीम नुसार चालू असण्यासाठी मेंदू मध्ये रोज कमीत कमी 60,000 विचार तयार होतात. किती? यातले किती विचार पॉझिटिव्ह असतात सांगा? तुम्हाला सांगत ना मोटिवेशनल स्पीकर, पॉझिटिव्ह विचार करायचा, नेहमी आयुष्याकडे सकारात्मक नजरेने बघायचं. लोक खून करायला जातात ना दुसऱ्याचा, ते पण सकारात्मकच असतात, त्याला खपवणारच म्हणून मी जेलमध्ये राहील साहेब, पण त्याला मारल्या वाचून नाही राहणार, असं असतं. मग तो काय सकारात्मक नसतो. एखादा माणूस जीव द्यायला जातो ना आत्महत्या करायला, तो पण म्हणतो नाही साहेब तिच्या वाचून मी जगूच नाही शकत, मला मारायलाच पाहिजे.
अरे आत्महत्या करणं एवढं सोपं असतं? प्रॉब्लेम असा आहे की ही आत्महत्या करून प्रश्न संपतात असं तुम्हाला कुठे माहिती आहे? रेमंड मुडी, डॉक्टर एडगर केसी सारख्या लोकांची पुस्तकं वाचा. ते सांगतात माणूस मेल्यानंतर पण हे जे विचार त्याच्या आतमध्ये तयार होतात ना, ते सूक्ष्म देहाला त्रास देतच राहतात. त्याच्यामुळे आत्महत्या करणं हा उपाय नाही. आत्महत्येनंतर बरंच नको ते लचाण चालू होतं. याच्या आधी आपल्याला साधू संत आणि पोथी पुराणांच्यात हे सगळं सांगितलं जायचं. आता विज्ञान पण तेच म्हणतंय, माणसाचं शरीर मेलं तरी त्याचा ऍक्टोप्लाझम जो आहे त्याला मात्र हे सगळे त्रास होतच असतात. आणि म्हणून आम्हाला या सगळ्याचं फंक्शनिंग, याचं सगळ्याचं डिटेलिंग वरती फोकस करता आला पाहिजे की हे नक्की विचार येतात कुठनं, ही निगेटिव्हिटी तयार का होते, या निगेटिव्हिटीमुळे प्रॉब्लेम काय काय तयार होतात, ही निगेटिव्हिटी आवश्यक आहे का. समजा अभ्यासाची निगेटिव्हिटी तयार नाही झाली तर परीक्षेचा अभ्यास आपण करू का? आणि नापास होऊ शकतो, ही निगेटिव्हिटी आहे ना, ती आलीच नाही तर अभ्यास करू आपण. समजा मी हायवेला चाललोय, रस्ता क्रॉस करतोय आणि चालताना म्हणायचं की अरे मी आहे पॉझिटिव्ह, जाईल रस्ता क्रॉस करून आपोआप, असं होईल का? धरण भरलंय पाण्याने आणि उडी टाकायची, पोहायला येत नाही आणि म्हणतो नाही मी खूप पॉझिटिव्ह आहे साहेब, मी मारेन उडी, आणि मारायची उडी, आपोआप पोहायला येईल का? लक्षात घ्या, ही पॉझिटिव्हिटी तयार करावी लागते. नुसतं पॉझिटिव्ह जागा म्हणून पॉझिटिव्हिटी येत, नुसते लेक्चर आणि उपदेश ऐकले म्हणजे पॉझिटिव्हिटी येत. आमच्या जुन्या काळच्या लोकांनी ही पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी काही छोट्या छोट्या आयडिया आम्हाला सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ सकाळी उठल्या उठल्या म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, किंवा दुपारी म्हणायचं वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, किंवा संध्याकाळी म्हणायचं शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. काय वाटतं याच्यातनं मेंदूमध्ये पॉझिटिव्हिटी येईल की निगेटिव्हिटी येईल? दिवसभरात 5 वेळा नमाज अदा करायचा, काय वाटतं याच्यातनं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळतील की निगेटिव्ह मिळतील? किती पैसे खर्च होतील त्याला? पण आम्ही काय करतो माहितीये, सकाळी सकाळी मस्तपैकी हेडफोन लावतो कानामध्ये आणि चालू करतो ई मायनर, भुला देना मुझे अलविदा तुझे, तुझे जीना है मेरे बिना, सफर ये है तेरा है अलविदा तेरा, तुझे जीना है मेरे बिना. काय वाटतं? आमचं सुरू होतं, आम्ही उत्सव हेडफोन लावतो कानाला आणि चालू करून आता एखाद्याने सकाळी उठल्यापासून जर चालू केलं, दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, काय बोलत असेल त्याच्या आतमध्ये जरा विचार करा की. तुम्ही गाणी ऐकता ना सगळेजण? किती लोक ऐकतात जरा हात वर करा. ओके, व्हेरी गुड. तुमच्यापैकी किती लोक त्रिवट ऐकतात? ओके, नाही ऐकत कोणी. ध्रुपद किती लोक ऐकतात? बरं, धमार, चैती, कजरी, होरी. आम्ही पिक्चरची गाणी ऐकतो आणि त्याला संगीत समजायला लागलोय. आम्हाला असं वाटतं की पिक्चरची गाणी ऐकतो, रोज मस्तपैकी चालू करायचं हमको नी से चुरा. अरे तडफड होतीये फक्त तुझी, बाकी काय नाही. मस्त मस्त एखादं गाणी ज्या वेळेला चालू होतं ना, तर आम्ही त्याच्यातनं आमच्या आतमध्ये काय जाणीवा भरतोय, कुठला अनुभव देतोय आमच्या आत्म्याला, आमच्या विचारांना, आमच्या मेंदूला, हे खूप महत्वाचं असतं. गाणी ऐकताना ना आम्ही हल्ली मूड नुसार गाणी ऐकतो. कशानुसार? मूड नुसार गाणी ऐकतो. आता मला सांगा, तुमच्या डोक्यात रोज विचार येतात त्यातले जास्त पॉझिटिव्ह असतात की जास्त निगेटिव्ह असतात? पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. बरं, मला सांगा विचार कुठून कुठून येतात? माहिती का तुम्हाला? नसेल मध्ये मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा. विचार कुठून येतात आपल्या मेंदूमध्ये? 4 कन्सेप्ट असतात. किती? 4. एक असतं नेचर,
नेचरमुळे जसं आपला आजूबाजूला निसर्ग जसा असेल तसे विचार येतात ना. हा, किंवा आपला डीएनए ज्याच्यातनं बनलाय, माझ्या आजोबा असे विचार करायचे त्याच्यामुळे मी पण आपोआप असा विचार करतो, असे नॅचरल गोष्टींनी विचार येतात. दुसरं असतं कल्चर, की तुम्ही कुठल्या संस्कृतीमध्ये जगताय त्याच्यानुसार तुमच्या डोक्यात विचार येतात. तिसरं असतं नेचर नर्चर. तिसरं असतं नर्चर, की तुमचं लहानपणापासून कसं संगोपन झालंय त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात विचार येतात. आणि चौथं असतं सिग्नेचर, म्हणजे मी ठरवून काही विचार करतो की आज या गोष्टीवरती विचार केलेच पाहिजेत. आता मला सांगा, नेचर आपल्या आजूबाजूला जे असतं ते दिवसभर पॉझिटिव्ह असतं का? ओके, याला पुन्हा तू बघा बरं झाला. ओके, नर्चर आपलं संगोपन होतं त्याच्यामध्ये कुठलाही निगेटिव्ह विचार डोक्यात येत नाही का? समजा भारताचा विचार करूया आपण. नॅचरली तुम्ही म्हणताय, आपण समजून घ्यायचं. नॅचरली विचार करा की तुमच्या आजोबांच्या डोक्यामध्ये त्यावेळेला कुठले विचार असतील, ते कदाचित इंग्रजांच्या काळात असतील, गरिबी त्यांनी सहन केलेली असेल, त्या सगळ्यातून त्यांचा प्रवास झालेला असेल. सो आमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्हच सगळे संस्करण आहेत का? सिग्नेचर तयार करायला तुम्हाला काहीही लिमिटेशन्स नाहीयेत, काहीही मर्यादा नाहीयेत, असे तुम्ही आहात का? प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असे कुठे ना कुठेतरी मायनस प्लस सगळ्या गोष्टी असतातच असतात. महेश सर जरी तुम्हाला सगळ्यांना ऊर्जा देत असले तरी कुठेतरी एंड ऑफ द डे त्यांना ते कळत असतात की हे माझे लिमिटेशन्स आहेत, हे माझे हर्डल्स आहेत, या निगेटिव्ह गोष्टींच्या वरती मला ओव्हरकम करायचंय. का? कारण सायन्सचा नियम आहे, नोबडी इज परफेक्ट अँड नथिंग इज परमनंट. जगातला कोणीही माणूस परफेक्ट नाहीये. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह बाजू असू शकणार आहे, काही ना काहीतरी लिमिटेशन्स असणार आहेत. आणि या लिमिटेशन्स वरती ओव्हरकम करण्यासाठी अनालिसिस गरजेचा असतो, रिसर्च गरजेचा असतो, अभ्यास गरजेचा असतो. जोपर्यंत आपण पॉझिटिव्ह अप्रोच पकडत नाही तोपर्यंत मेंदू अनालिसिस करत. आणि मेंदूने जर पॉझिटिव्ह अप्रोच पकडला नाही तर मेंदू अनालिसिस करण्याच्या ऐवजी फ्रस्ट्रेशन मध्ये नको त्या चिंता करत बसतो. त्याला हल्ली OCD म्हणतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, किंवा GAD, जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर. कसा पास होणार साहेब, मला समजत नाहीये कसा काय अभ्यास करायचा, माझ्या आयुष्यात हे सगळं असं वाढून ठेवलंय, मला कोणी दोस्तच नाही, मित्रच नाही, मैत्रिणीच नाही. का बरं हे? कारण आम्ही कळत न कळत मेंदूला फक्त आणि फक्त निगेटिव्ह अप्रोच देत बसलोय. संगीत एक असा जॉनर आहे जो तुम्हाला हवं ते देऊ शकतो. तुम्हाला निगेटिव्हिटी पाहिजे, संगीतातून मिळू शकते. तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे, संगीतातून मिळू शकते. फक्त आता तुम्हाला डिसाइड करायचंय की काय ऐकायचं. मी जर सकाळ संध्याकाळ, मी मगाशी जसं गाणं म्हटलं, एखाद्या गर्लफ्रेंडला, आता हल्लीच व्हॅलेंटाईन डे झाला ना, तुमच्याकडे झाला की नाही मला नाही माहिती, झाला का? सगळ्या मुलीच दिसत नाही, मुलं दिसत नाही, आहे तिकडे मागे बसले. की जर व्हॅलेंटाईन डे ला मी मस्त गुलाब घेऊन गेलो आणि मैत्रिणीला दिलं, क्योंकि तुम ही हो मेरी जिंदगी. आता हे प्रेमाने बोलायची गोष्ट आहे ना, आनंदाने बोलायची, पॉझिटिव्हली बोलायची गोष्ट आहे ना. पण ती हल्ली फॅशन मध्ये येते, हम तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे. काय चाललंय? संगीत असं असतं का? जरा जुनी गाणी आठवा. एखादं मैं जहां चला जाऊं बाहर चली आए, महक जाए राहों के फूल में बन फूल, अशी गाणी असायची ना, हसत खेळत. हो साथी रे तेरे बिना भी क्या जीना. गाणं जरी दुःखाचं असलं तरी ते वेगळ्या पद्धतीने मांडलं जायचं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवतो. हे गाणं ऐकलं असेल तुम्ही. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं. तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, ओ परेशान हूँ मैं. जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे. मुस्कुराऊं तो मुस्कुराने के दर्द उतारने होंगे. मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे
उससे नाराज नाही, हैरान हूं मैं. आणि यांना मस्त वाटतं ते गाणं ऐकायला. का मस्त वाटतं? याला म्हणतात भावनिक प्रगल्भता, इमोशनल इंटेलिजन्स. ज्यावेळेला कलेचा आविष्कार होतो ना, त्यावेळेला भावनेमध्ये वाहून जाणं नसतं, तर त्या भावनेमध्ये स्वार होणं असतं. त्या वेदनेवरती स्वार होऊन कलाविष्कार केला जातो. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं सौंदर्य समजून घ्यायचं असेल तर भावनांच्यात वाहून जायला पाहिजे की भावनांच्यावर स्वार व्हायला शिकायला पाहिजे. कला आपल्याला हे शिकवू शकतात, पण आम्ही कला कशासाठी ऐकतो? मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही मूडनुसार चालू करतो. आता जर आमच्या डोक्यात नको ते निगेटिव्ह विचार जर चालू असतील तर मूड कुठले बनत असतील आमचे? विषय समजून घ्या. आपला मूड बनवता येतो. आपण म्हणतो बघा, संध्याकाळी आल्यावर चहा नाही घेतला तर माझा मूड बनत नाही. का बरं? चहा आमचा मूड बनवतो. एखादं गाणं आमचा मूड बनवतं की नाही बनवत? जर मी इथे जर चालू केलं, दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई, नीज दाटली डोळ्यात, तरी घरी कुणी नाही. दूर देशी गेला बाबा, दिसे खिडकी मधून जग सारे दिशादाही. दार उघडून परी तिथे जावयाचे नाही. फार जाऊ वाटे परी मुठीमध्ये बोट नाही. नीज दाटली डोळ्यात, तरी घरी कुणी नाही. दूर देशी गेला. काय वाटतंय? कुठला मूड तयार होतोय? आता या सुरांच्या मध्ये मी एक दुसरं गाणं गातो. महफिल में तेरी हम न रहे जो, गम तो नहीं है, गम तो नहीं है. किससे हमारी नजदीकियों के गम तो नहीं है, गम तो नहीं है. इतनी दफा सुबह को मेरी तेरे आंगन में बैठे मैंने शाम किया. चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या प्रिया, ओ प्रिया. चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या प्रिया. सच्ची मोहब्बत शायद वही है जिसमें जुनून है, जिसमें जुनून है. दिलों दिलों की प्यारी वही तो कितना सुकून है, कितना सुकून है. देखे मुझे तेरी जुदाई मारा, रब ने मुझे पैगाम किया. चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या, चन्ना मेरे या मेरे या. मनोरे बंधुओं में चली ससुराल को, अखियों में पानी ले गई. दुआ में मीठी गुलनारी ले गई. मनोरे बंधुओं में चली ससुराल को, अखियों में पानी ले गई. दुआ में मीठी गुलनारी ले गई. रे कबीरा आवाज रे कबीरा
दुनिया रे दुनिया तेरा गोटा परदेसिया जोड़ी आसमानी हो गई शर्म देखो शादमानी हो गई हरे दुनिया तेरा गोटा परदेसिया जोड़ी आसमानी हो गई शर्म देखो शादमानी हो गई आम्ही म्हणतो ना आमचं इमोशन. तुम्ही किती जणांनी पाहिला हा पिक्चर? मी कुठले चन्ना मेरे यांनी सुरुवात केलं. किती जणांनी पाहिलं? रणबीर कपूरचा आहे ना? पाहिलं तुम्ही? काय असते स्टोरी, काय असते त्यावेळेला? लव्ह ट्रँगल. ती सोडून चाललेली असते आणि हा बिचारा तिच्याच लग्नात चन्ना मेरे करत असतो. गोष्ट दुःखाचीच आहे, कन्सेप्ट दुःखाचीच आहे की महफिल में तेरी हम ना रहे जो गम तो नहीं है. पहिलं गाणं मी तुम्हाला दूरदेशी गेला बाबा ऐकवत होतो. सगळ्यांचे चेहरे असे एकदम मूड सगळ्यांचा स्विंग. नंतर दुःखच पण वेगळ्या पद्धतीने मांडायला लागलो आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल यायला लागले. तुम्ही सगळेजण टाळ्या वाजून एन्जॉय करायला लागले. आता गाणं जरी दुःखाचं असलं तरी ते जगायचं कसं आहे ही कन्सेप्ट क्लिअर झाली की आनंद मिळतो ना. माझ्या आयुष्यात किती मोठं दुःख आहे याने काही फरक नाही पडत. पांडवांना सुख मिळालं की दुःख? दुःख संत ज्ञानेश्वरांना, तुकारामांना, जनाबाईला, एवढे क्रांतीवीर होऊन गेले त्यांना दुःख मिळालं आणि तरी पण ते मात्र आनंदाने जगत राहिले. जगाला आनंद वाटून गेले का? कारण कसं जगायचं हे त्यांना कळलं होतं ना. गाण्यामध्ये आणि जगण्यामध्ये ही कन्सेप्ट खूप महत्वाची मानली जाते की आम्ही फोकस कशावर करायचंय, आम्ही अनालिसिस कसला करायचंय, आम्हाला काय मिळालं नाही, आम्हाला काय गोष्टी आमच्यापासून वंचित राहिल्या, आम्ही कशापासून वंचित राहिलो, काय आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, याच्यापेक्षा आम्हाला काय मिळालंय आम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. एखादा कलाकार ज्यावेळेला गाणं बनवतो ना, आता ह्या पेटचे 2-3 स्वर बेसूर झालेत मला आणि प्रवासामध्ये करता येणार नाहीये, तर मी काय करतोय ऍडजस्टमेंट, ते बेसूर स्वर वाजवतच नाहीये. पण तुम्हाला कळतच नाहीये की ते स्वर तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून का? काय आहे याचा विचार करून जो काम करतो तोच जिंकतो. आपलं कशावर लक्ष पाहिजे मग? काय आहे त्याच्यावरती ना. काय आहे तुमच्याकडे सांगा बरं मला जरा. मेंदू आहे का? हसायला काय झालं? असला तर चांगली गोष्ट आहे, नसलं ठीक आहे. ओके आहे. ओके चला मग चला मला सांगा रोज 60,000 विचारांच्यातले किती विचार तुम्ही व्यवस्थित बनवता? कारण तुमचा मेंदू त्याच्यावर जगतो. नॉर्मली सगळ्यांचा आपला मेंदू जे 25 वर्षाच्या खाली आहेत ना त्यांना फ्रंटल लोब म्हणून मेंदूचा पुढचा एक पार्ट असतो. माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? फ्रंटल लोब म्हणून पार्ट असतो. तो वयाच्या 25 पर्यंत डेव्हलपच नाही होत. किती पर्यंत? आपण म्हणतो ना नाही सर मी तिच्या बाबतीत जगूच शकत नाही सर, तीच माझ्या आयुष्याची जोडीदार व्हायला पाहिजे, किंवा तोच मला, तो नसेल तर मी जगूच शकत नाही. आपल्याला वाटतं असं एकदम मोठा निर्णय घ्यायला पाहिजे. पण तुमच्या मेंदूमध्ये जर तो सिन्सिअरली विचार करण्याचा ऍप्लिकेशनच नसेल तर तुम्ही आयुष्याचे एवढे मोठे निर्णय घ्यायला पाहिजेत का? जीव द्यायचे निर्णय खूप मोठे असतात. नाही सर ते नाही झालं तर मी काहीच नाही करू शकत. कशाला एवढा मोठा निर्णय घेताय? तुम्हाला माहितच नाहीये की याच्यात संपूर्ण अनालिसिस करण्याचं मशीनच आतमध्ये नाहीये. समजा माझ्याकडे बघून तुझा मोबाईल एखादा कोणता आहे? सॅमसंगचा एक मोबाईल आहे आणि या मोबाईल मध्ये मी नोकिया मधनं एखादी फाईल पाठवायची. नोकियाचा 1100 रुपयाचा असतो तो ब्लूटूथ वाला. त्यातनं याच्यामध्ये एखादी फाईल पाठवायची. पाठवता येईल का मला? तिकडे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आपले. सर पाठवता येईल का महेश सर? नाही पाठवता येणार. का नाही पाठवत? बरं ती अँड्रॉइडची एखादी फाईल नोकिया मध्ये पाठवायची. पाठवता येईल का? नाही पाठवता येणार. का नाही पाठवता येणार? त्याच्यामध्ये बेसिक ऍप्लिकेशन नाहीये. तुमच्यामध्ये बेसिक ऍप्लिकेशन्स
असतात ते म्हणजे सगळ्यात पहिला ऍप्लिकेशन असतो तुमचा ऍक्सेप्टन्स. तुम्हाला एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करता आली तर तुम्हाला तिच्यावर हवी होऊन नवीन काय 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 करता येतं. मला सांगा तुमचा ऍक्सेप्टन्स वाढवण्यासाठी तुम्ही रोज काय करता? ऍक्सेप्टन्स वाढवायला पाहिजे की नको वाढवायला पाहिजे? वाढवायला पाहिजे. कुठल्याही आजारातनं बरं व्हायचं असेल तर माणसाकडे ऍक्सेप्टन्स पाहिजे की नको? कुठल्याही परीक्षेत पास व्हायचं असेल ऍक्सेप्टन्स पाहिजे की नको? एखाद्या लेक्चररचं चांगलं लेक्चर ऐकायचं असेल ऍक्सेप्टन्स पाहिजे की नको? आयुष्यात काही चांगलं करायचं असेल ऍक्सेप्टन्स पाहिजे. मग हा ऍक्सेप्टन्स रोजच्या रोज पॉलिश करायला पाहिजे की नको? कसा करता? साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या मेंदूमध्ये जसा हा फ्रंटल लोब आहे तसा एक पार्ट आहे आणखी अॅमेग्डेला. हा अॅमेग्डेला जर ऍक्टिव्ह राहिला तर फ्रंटल लोबला तो कामच नाही करून दे. तो अॅमेग्डेला नुसतं किरकिर ह्याच्यावर राग काढ त्याच्यावर राग काढ, इकडे कटकट कर तिकडे कटकट कर, आज चवळीची भाजी का केली, पाणीच गरम का नाही केलं, मीठच कमी पड, नुसती कटकट कटकट. कोणीतरी असेल तुमच्यामध्ये असं कटकट करणार? एखादी टीचर असते बघा बिचारी वैतागलेली असते, तिचा दोष नसतो, तिचा अॅमेग्डेला ऍक्टिव्ह राहून गेलाय चुकून. कधी कधी आपल्या बाबतीत पण होतं सर मला काय झालंय कळत नाही सर, हल्ली ना रोज नुसती माझी चिडचिड चिडचिड होत राहते. का होतं असं? कारण आमचा अॅमेग्डेला हा लिमिटच्या बाहेर वापरला जातो. आणि तो का वापरला जातो? सगळ्यात महत्त्वाचं कारण लक्षात घ्या. तुम्ही जास्त टीव्ही बघत असाल, जास्त मोबाईल बघत असाल आणि त्याच्यावरती नुसतं भडक भडक काय 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 वारेमाप बघत असाल, अगदी म्युझिक पण ऐकताना नुसतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी 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 दिल हे सानी सानी एवढंच ऐकत असाल ना तर अॅमेग्डेला नुसता दिवसभर चालूच राहतो. मला सांगा असा अॅमेग्डेला चालू राहिला तर तो फोकस करू शकेल का मेंदू कशावरती? आणि म्हणून आमच्या मेंदूला फोकस करण्यासाठी मेडिटेशन शिकवावं लागतं की शांत बसा, डोळे बंद करा, दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा, असं सांगतात ना सगळे मेडिटेशन वाले. का बरं? कारण जेवढं फ्रंटल लोब कडे आपण फोकस करू तेवढं जास्त आपल्याला क्रिएशन आणि कॉन्सन्ट्रेशनला वाव मिळेल. अगदी कुठलीही उपासना असेल, सकाळी सकाळी नमाज अदा करताना म्हणतो आपण अल्लाह, हे सगळं का करतो? कारण फ्रंटल लोब वरती फोकस आहे. एखाद्या गाण्याच्या वेळेला म्हणतो ना आपण हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. पण ही प्रार्थना चालू करताना याला चिमटा काढ, त्याला लाथ मार, हिची ओढणी ओढ, तिला चिचकी मार, असलं जर काही करायला लागलं तर काय समजायचं? फ्रंटल लोब थांबलाय, अॅमेग्डेला चालू झालाय. आमच्या फ्रंटल लोबला ऍक्टिव्ह केल्याशिवाय आम्हाला अनालिसिस करता येत, आमच्या फ्रंटल लोबला ऍक्टिव्ह केल्याशिवाय आम्हाला अभ्यास करता येत. तुम्ही किती सिरियस व्हा, तुम्हाला अभ्यासात कधीच लक्ष लागणार नाही जोपर्यंत फ्रंटल लोब ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत. आता हा फ्रंटल लोब ऍक्टिव्ह करायचा तर तुम्हाला कुठली गाणी मदत करतील जरा सांगा? कुठली गाणी मदत करतील? मन्नी बदनाम होई डाली तेरी, याचा हात काय त्याचा अॅमेग्डेला लगेच चालू होतं, चालू होऊन जात. पण त्याच्यामध्ये जर चालू केलं इतनी शक्ती हमें देना दाता, काय वाटतं? फ्रंटल लोब चालू होतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तुम्हाला फरक समजतोय का? की आपल्याला आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत? माझा ऍक्सेप्टन्स वाढण्यासाठी, माझा अॅनालिटिकल पॉवर वाढण्यासाठी, माझी क्रिएशनची पॉवर वाढण्यासाठी, माझा कॉन्सन्ट्रेशनची पॉवर वाढण्यासाठी माझा फ्रंटल लोब ऍक्टिव्ह झाला पाहिजे. जर आपलं एखादा डिसिजन चुकला की आपण काय करतो? असं का? तर या फ्रंटल लोबचा डिसिजन चुकला. जरा परीक्षेला आठवून बघा, पेपर लिहायला बसतो त्यावेळेला कुणाला खाजवतो? कुणाला? फ्रंटल लोब. की अॅमेग्डेला खाजवतो. गंमत आहे, या फ्रंटल लोब मध्ये खूप सारी ताकद आहे पण आम्हाला माहितच नाही आमच्या बॉडीचे कोणते पार्ट कशासाठी यूज केले जात आहेत. आमच्याकडे काय आहे त्याचा विचार करा. तुमच्याकडे 2 हात आहेत, मस्त टाळ्या वाजव, मस्त जोरात याच्यावर ऍक्युपंक्चरचे पॉइंट्स असतात, ते प्रेस झाले तरी पण तुम्हाला मस्त वाटायला लागतं.
होतं काय, दोन भुवयांच्या मध्ये पिनिकल ग्लँड म्हणून एक छोटीशी ग्लँड असते आणि ज्या ज्या वेळेला फ्रंटल लोब फोकस चांगला करतो त्या वेळेला पिनिकल ग्लँड मधनं चांगली रसायनं येतात, त्याला आपण हार्मोनल चेंजेस म्हणतो. हे हार्मोनल चेंजेस तुमचा मूड बनवतात. हे हार्मोनल चेंजेस तुमच्या शारीरिक व्याधींवरती चांगला उपाय म्हणून काम करतात. कुठले कुठले हार्मोन्स आहेत, सिरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, एंडोर्फिन आहे, एनकॅफिलिन आहे. आम्हाला इंजेक्शनने पण ते आतमध्ये टाकता येतात. काही लोक वेड्यासारखी वागतात बघा, आपण म्हणतो याला काय झाले कळत नाही, नुसता मूर्खासारखा उठपटांग हरकते करत राहतो दिवसभर, याला शिव्या दे त्याला शिव्या दे. जर काही वेडसर माणसं असतील ना, त्यांना असं आम्ही ते इंजेक्ट करतो सिरोटोनिन नावाचा हार्मोन, आणि मग तो त्याच्या शरीरात गेला की तो जरासा उत्साही राहायला लागतो, जरासा त्याला शांतपणा यायला लागतो. आपल्या आतमध्ये सिरोटोनिन वाढण्यासाठी संगीत मदत करू शकतं. थोडं तुम्ही जर कधी बासरी ऐकली, कधी एखादं इन्स्ट्रुमेंट ऐकलं, कधी मगाशी सांगितली तशी शांत रसाची गाणी ऐकली, एखादा जरी अभंग ऐकलात ना असा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान पिया हजियली, पिया हजियली, पिया हजियली, पिया हो, पिया हजियली, पिया हजियली, पिया हजियली, पिया हो. समंदर के घड़ी, तुम समंदर के घड़ी, बाबा हाजी अली, बाबा हाजी अली, है तुम्हारे दर दर मुस्तफा दर मुर्तजा रहवा, पिया हाजी अली, पिया हाजी अली, पिया हाजी अली, पिया हो, पिया हाजी अली, पिया हाजी अली, पिया हाजी अली, पिया हो. किंवा याच्यात कसं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. हे पण नसेल तर हे तरी ऐकलं असेल तुम्ही, आज जाने की जिद ना करो, क्यों ही पहलू में बैठे रहो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो. हे पण नसेल ऐकलं तर हे ऐका, प्रथम तुला वंदितो तुम्हारा, प्रथम तुला वंदितो तुम्हारा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो. काय वाटतं सांगा मला, याच्यात शांत वाटायला लागेल की त्रास होईल? आता तुमची चॉईस आहे, तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला काय पाहिजे, दिवसभर नुसतं डोकं आपण घ्यावंसं वाटतं की जरा शांत डोक्याने आयुष्याचे निर्णय घ्यावेसे वाटतात. दोनच पद्धतीने तुमचं आयुष्य चालत असतं, एक तर धाव 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 करणं किंवा शांतपणे सगळ्या महत्त्वाच्या विषयांचा अनालिसिस करून अभ्यासपूर्वक निर्णय घेणं. तुम्ही कुठल्या व्यक्तिमत्व चॉईस करताय तुमच्यावरती आहे. याला म्हणतात नॉर्मल आणि इमर्जन्सी सिस्टीम. जे लोक नॉर्मल असतात ते स्वतः पण आनंद घेतात आणि इतरांना पण आनंद देतात, आणि जे कायमचे इमर्जन्सी मोड मध्ये असतात ते स्वतःच्या आयुष्याचं पण वाटोळं लावतात आणि दुसऱ्याच्या मागे पण कटकटच लावत बसतात. तुम्हाला कुठल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व हवंय? नॉर्मल? पण मग त्याच्यासाठी तुम्हाला मेंदू नॉर्मल ठेवायला पाहिजे रोज, तर नॉर्मल व्यक्तिमत्व मिळेल ना. जरा आठवून बघा आपलं व्यक्तिमत्व किती नॉर्मल. असं समजा मोबाईलची बॅटरी 2% राहिली, आमची कोणती सिस्टीम चालू होते, नॉर्मल की इमर्जन्सी?
आपल्या आवडीची भाजी बनवली गेली नाही, कोणती सिस्टीम चालू होते, नॉर्मल की इमर्जन्सी? पबजी खेळता खेळता नेटवर्क गेला, कोणती सिस्टीम चालू होते, नॉर्मल की इमर्जन्सी? मग आता दिवसभर जर आमची इमर्जन्सी नको नको त्या कामांनी चालू असेल तर आमचा मेंदू हे नॉर्मल डिसिजन कसे काय घेणार? तुमच्या मेंदूला गरज आहे का नॉर्मलायझेशनची? अभ्यासाला बसायच्या आधी 1-2-5 मिनिटं वेळ काढून आपण मेंदूला नॉर्मल करू शकतो की नाही? नक्की त्याच्यासाठी तुम्ही गाणी निवडाल का? मला उदाहरण सांगा बरं एखाद्या गाणी. लोक गाडसर मला हे गाणं आवडतं आणि ते चालू होतं. Shining in the shade, sunlight falling upon the ocean. Come and hear me, oh hear. गाणं मस्त आहे. Thinking of the love that the world might be shine. Come and hear me, oh hear me. तेरा होने लगा हूँ, होने लगा हूँ, जब से मिला हूँ. असं मस्त गाणं असतं आणि ते या खोले जायला पाहिजे, पण आम्हाला आवडतं इमर्जन्सी ना. मग आम्ही डोक्याला दुसरं मागं लागल्यासारखं दिसतं. नाही खरं आहे, एखादं गाणं चांगलं असतं मस्तपैकी आणि त्याला विनाकारण असं चालत असं करून टाकलं जातं का? कारण हल्ली लोकांची ती टेस्ट बनत चालली आहे. आम्हाला जुनी गाणी शांत संचलित आवडत नाही, ती रिमिक्स करून ऐकायची सवय लागली आहे. याच्याने आपला मेंदू नॉर्मल राहील का? आता अनप्लगचा जमाना आलाय. आता एखादं गाणं नुसत्या गिटारवरती वाजवलं जातं, नुसत्या गिटारवरती ऐकलं जातं. एखादं श्रीवल्ली ऐकायचं का आपण? आता हे काय माहितीये का, तुम्ही सगळेजण बघा, मला एक गोष्ट सांगा, हे वाजवत असताना किती लोकांचं लक्ष तिकडे बाहेर गेलं होतं? नाही गेलं? तो काय तार दाबतोय, जसं काही इलेक्ट्रिकला शिकणारच आहे तुम्ही, असं सगळं एवढं फोकस करून का मेंदू फोकस करतोय तुमचा तिकडे? झालं की नाही कॉन्सन्ट्रेशन? खरं सांगा. जे कॉन्सन्ट्रेशन शिकण्यासाठी आम्हाला 1-1 तासाचा कोर्स करावा लागतो, 10,000 रुपये भरावे लागतात, नको तिकडे जाऊन मेडिटेशन शिकायला लागतं, ते कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला हा माणूस एकच वाक्य ते वाजवतोय 50 वेळा आणि तुम्ही जसं काय डोळ्यांनी आता ऑपरेशन करणार गिटारचा. का बरं एवढा फोकस करताय? कारण संगीतामध्ये ताकद आहे तुमचा फोकस वाढवण्याची. मग आमचा फोकस वाढवण्यासाठी आम्ही संगीताचा उपयोग करू शकतो का? कोण संगीता म्हणजे? म्युझिक. व्हेरी गुड. कोणीतरी झोपेला ऐकून जायचं आणि मग बाहेर जाऊन संगीताचा शोध शोधायचं. डॉक्टरने सांगितलंय संगीताचा उपयोग करा, फोकस वाढतो. संगीत विषय असा आहे जो तुमचा ऍक्सेप्टन्स वाढतो. अगदी पिक्चर मध्ये गाणं चाललेलं असतं, तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिए. आम्हाला वाटतं आमचाच बादशाह सोडून चाललाय की काय, आम्ही एवढे इन्व्हॉल्व होतो असतो त्याच्यामध्ये. का? कारण संगीतामध्ये ताकद आहे तुमचा फोकस वाढवायची, तुमचा ऍक्सेप्टन्स वाढवायची, तुमचं इमोशन न्यूट्रलाइज करायची, तुमच्या मेंदूचे हजारो ऍप्लिकेशन्स जिवंत करायची ताकद या संगीत विषयामध्ये आहे. तुम्ही ठरवायचं संगीत विषयाचा उपयोग टाइमपास म्हणून करायचा की मेंदूला अपडेट करण्यासाठी करायचा. अपडेट करायचं असेल, मी बेसिक गोष्ट सांगतो, शरीर कसं अपडेट होतं. शरीराला आहार चांगला दिला जातो, शरीराला व्यायाम चांगला दिला जातो आणि त्याच्यासाठी औषध बनवलं जातं. संगीताच्या माध्यमातून मेंदूचा आहार सुधारता येऊ शकतो का? जी निगेटिव्हिटी वगैरे वगैरे म्हणतो ना आपण रोज मेंदूला पॉझिटिव्ह आहार देऊ शकतो का संगीताच्या माध्यमातून? नक्की.
सगळेजण प्रयत्न करतील, नसेल जमत तर माझ्याशी मैत्री करा, मी तुम्हाला खूप सारे व्हॉट्सअप वरून वगैरे बरेचसे असे मेसेज पाठवत जाईल, अशी चांगली गाणी पाठवत जाईल की जी ऐकल्याने आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतात. किंवा संगीताच्या माध्यमातून इमोशनल युटिलायझेशन होतं का? तुमच्या आतमध्ये रोज जर भावना भरलेल्या असतील, समजा मी एखादी मैत्रीण माझ्याशी आज भांडून गेली आहे आणि खूप, समजा माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली आहे, समजा असं काही खरं नाहीये, तर माझ्या मनामध्ये खूप दुःख असेल, मग मी इथे येऊन तुम्हाला चांगला आनंद देऊ शकेन का? मी कॉन्सन्ट्रेशन करू शकेन का? का नाही करू शकणार? कारण माझ्या आतमध्ये दुःखाच्या भावना आहेत. आता या भावना व्यक्त करण्यासाठी काय असतं आपल्याकडे? किती भावना असतात माहिती तुमच्याकडे? रोज 2,40,000 भावना प्रत्येकाच्या मेंदूत तयार होतात. आम्ही म्हणतो की सर माझ्या भावना कोणी समजूनच घेत नाही, माझ्या भावना माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या शिक्षकांनी, माझ्या मैत्रिणीने, माझ्या मित्राने माझ्या भावना समजून घ्यायला पाहिजेत ना. आता कुणाकडे एवढा वेळ असतो सांगा? लोकांच्या 2.5 लाख भावना समजून घ्यायला असतो का? मग आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी दुसरी माणसं शोधायला पाहिजे की कलांच्या माध्यमातून त्या हळुवारपणे व्यक्त करायला पाहिजे. एखादं गाणं जेव्हा चालू होतं ना, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधील वकर देई, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडूनी का देऊ चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती ती खरी जी जगीला भाविण, भर जरी ग पितांबर दिला फाडू. काय होतंय? भावना व्यक्त होत आहेत की नाही होत आहेत? होत आहेत का? बरं द्रौपदी कोणी लागते तुमची? मग सुभद्रा लागते कोणी? मग का तुम्ही भावनिक इन्व्हॉल्वमेंट घेताय त्याच्यामध्ये? सगळी संगीतात जादू आहे तुमच्या भावनांना न्यूट्रलाइज करायची. आता कलांचा उपयोग करून पण तुम्ही भावनांचा निचरा करू शकता किंवा रोज भावनिक होऊन एकाच भावनेभोवती गोल गोल फिरू शकता. काय करायचं आपण सांगा जरा? भावनांचा निचरा करून टाकायचं मोकळ्या मनाने, रोज आयुष्याला आनंदाने सुरुवात करायची की एकाच भावनेत रोज रोज रडत बसायचं? कसं आयुष्य पाहिजे तुम्हाला सांगा? भावनांच्या ओझ्याखाली दबलेलं की भावनिक मोकळीकता मिळवून आनंदाने इतरांना खुश करणारा, आनंद देणारा आयुष्य जगायचंय? आनंद तुमच्या खिशात समजा 100 रुपये, तर तुम्ही दुसऱ्याला 50 रुपये देऊ शकता का? ओके. आता तुमच्या खिशात 50 रुपये, मग तुम्ही दुसऱ्याला 100 रुपये देऊ शकता का? का नाही देऊ शकत? आडतच नाही तर विहिरीत कुठे येणार, पोऱ्यात कुठे येणार, आहे ना? सेम तसंच आहे की आमच्या आतमध्ये जर आनंद नसेल, आम्ही जर भावनिकतेत रडत बसलेले असू, तर आम्ही जगाला आनंद कसे काय देत राहणार? कसे काय जगाला देता आनंद देत फिरणार? आम्हाला आनंद जर देता आला ना, तर जगातली सगळी सुख आमच्या पायाशी लोळून घेतील. पण आनंद देण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात? काहीच नाही, फक्त एक पाऊल उचलावं लागतं आनंदाच्या दिशेने. अगदीच तुम्ही सांगा, मी जर गाणी म्हटलो नाही तर तुम्हाला आनंद मिळेल का? तसं तुम्ही जर माझ्या समोर बसताना बसले, आता काय ऐकायचंय, या महेश सरना पण कोणाला तरी धरून आणतात आणि काय, जर तुम्ही असा चेहरा करून बसलेत तर तुम्ही मला आनंद द्याल का? ही सगळी गंमत आहे. तुम्ही एखादं गाणं म्हणता मला आनंद मिळतो, मी एखादं म्हणतो तुम्हाला आनंद मिळतो. फक्त आनंदाने जगण्यामध्येच आयुष्य आहे, दुसरं काही नाही. इथे कोणी करोडपती झाला म्हणून करोड वर्ष नाही जगणार आणि गरीब असला म्हणून लगेच नाही म्हणणार.
ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करण्याची कुवत आपल्या मेंदूमध्ये कधी येते, ज्या वेळेला त्याला कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएशनची पॉवर मिळते. आणि ही आपोआप मिळत नाही, त्याच्यासाठी अँटीव्हायरस लागतात, वेगवेगळे फिल्टर्स लागतात, आपला हा मोबाईल पूर्ण अपडेट करावा लागतो, तरच आपण या मोबाईलच्या माध्यमातून चांगली कामं करू शकतो. तुमच्या मोबाईलला म्हणजे या बरं का आहे ना, हा सगळ्यांच्याकडे मोबाईल, याला अपडेट करण्यासाठी संगीताचा विचार करा. मग याला तीनच गोष्टी लागतात. तुमच्या मेंदूचा आहार संगीताच्या माध्यमातून सुधारता येईल. दुसरी गोष्ट, मेंदूला व्यायाम दोनच दिले जातात, कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएशन. तुम्हाला संगीताच्या माध्यमातून मेंदूला कॉन्सन्ट्रेशन देता येईल. रोज एकच गाणं म्हणत राहाल की त्याच्यात क्रिएशन करत जाल. एखादं लहान बाळपण असतं बघा, ते चालू करतो, आईने मला डोखा लाडू दिला, मी जाऊन फिरायला गेलो, असं काय 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 क्रिएशन चालू असतं त्याच्या डोक्यात. संगीत आपल्याला नॅचरल वेने मिळालंय, नैसर्गिक पद्धतीने मिळालंय. तुम्ही जर कुणाकडे पाणी मागितलं ना, पाणी दे ग, तर नाही तिने ऐकलं ना की लगेच पाणी दे ग. आणि जर तिने पण आवाज वाढवला की आपण पाणी दे सांगितलं, आमचं संगीत आपोआप चेंज होतं. का? कारण हे नैसर्गिक पद्धतीने बनलंय. आम्ही कुणाशी कसं बोलतो याच्यानुसार आम्हाला आनंद मिळतो. आनंद मिळाला की आनंद देता येतो. कोणीतरी येतं आणि म्हणतो, साहेब पेढा घ्या, माझं पोरगं पास झालं. साहेबांचा प्रश्न, किती टक्के पडले? आता तुला काय करायचे किती टक्के पडले ते? त्याच्या आनंदात सहभागी तर हो आधी, मग संवाद होईल, मग आनंद मिळेल, मग आणखी काय काय होईल ना. ते कसं पास झालंय त्याला त्याच्या बापाला माहिती. पास झालं हे नशीब 4 वर्षांनी. जोपर्यंत आम्हाला हा आनंद घेता येत नाही, संवाद साधता येत नाही, तोपर्यंत आमचं सामर्थ्य वाढेल का? तोपर्यंत आमची क्षमता वाढेल का? आमची वर्क एफिशियन्सी, आमची वर्क प्रोडक्टिव्हिटी, आमची क्रिएटिव्हिटी हे सगळं वाढण्यासाठी आधी मेंदूचा इलाज झाला पाहिजे. आणि हा मेंदूचा इलाज पैसे देऊन होत. तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात जा, आपोआप त्यांना ऑब्झर्व करता करता कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. त्यांचं आयुष्य समजून घेता घेता आपोआप क्रिएशन व्हायला लागतं. तुम्ही मोठमोठ्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्या, त्या खांद्यावर घेतल्या की आपोआप आयुष्याचा आनंद मिळायला लागतो. चॅलेंज स्वीकारायचा आणि चॅलेंजला प्रत्युत्तर करण्याचा आनंद आपोआप मिळायला लागतो. पण जे लोक जबाबदारीपासून लांब पळतात त्यांना हा आनंद घेता येईल का? त्यांना स्वतःला अपडेट करता येईल का? तुम्ही जबाबदारी घेणार का? जबाबदारी घेणार? चला एक छोटंसं गाणं गाऊन दाखवा बरं मला. कोण येणार समोर इथे गाणं म्हणायला? बघितलं, आम्हाला मी तेच सांगतो की पॉझिटिव्हिटी असं म्हणायला सोपं वाटतं, आम्ही पॉझिटिव्ह आहोत, पॉझिटिव्हली करू. पण ज्या वेळेला जबाबदारी घ्यायची वेळ येते त्यावेळेला आम्ही एक पाऊल मागे असतो. का बरं? कारण आम्ही जसजसे वयाने वाढत चाललोय, अनुभवांनी वाढत चाललोय, तसतसे आजूबाजूला भिंती बांधून घेतोय, लाजेच्या, शर्मेच्या, भीतीच्या. लोक काय म्हणतील, जगाला काय वाटेल, कोणी मला हसेल की काय. आणि नाही साहेब मी आयुष्यभर दुःखातच राहणार, माझ्या आयुष्यावर एवढं मोठं संकट. एक दोन नव्हे, नको नको त्या एवढ्या भिंती आम्ही बांधून घेतलेल्या असतात की त्याच्यामुळे आम्ही कुणाशी जोडले जात नाही आणि कोणी आमच्याशी जोडलं जात नाही. आपल्या या भिंती कुणी बरं पाळायच्या? आपल्या आपण स्वतः. तुम्ही पाळणार का? मी तुम्हाला लगेच जादू करून देतो. गायला लाज वाटते तुम्हाला, गाणं नाही येत ना, मी जादू करून देतो. ओम ह्रूम ह्रूम भट स्वाहा. ज्याला गाणं येत नाही त्याला गाणी येऊ दे रे देवा. हसू नका, खरी जादू आहे. माझ्या मागे एवढं म्हणा फक्त, सारे ग ग रे म ग रे ग रे ग म ग रे म ग सा म ग रे ग म प ध प म ग ग रे म ग सा रे सा नी रे ग रे नी रे सा. निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग. काय वाटतंय? नॉर्मल वाटतंय की इमर्जन्सी वाटतंय? पॉझिटिव्ह वाटतंय की निगेटिव्ह वाटतंय? मग हे करण्यासाठी का बरं लाजत होते तुम्ही? भिंती बांधून घेतल्या,
मंगेश पाडगावकरांची एक खूप छान कविता आहे. ज्यांनी ज्यांनी या भिंती अशाच सांभाळून ठेवल्यात ना, त्यांच्यासाठी कविता आहे. ते म्हणतात, दार उघड चिवताई चिवताई दार उघड, दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून हात बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. मोकळा वारा यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी काळे कावळे देखील असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्यांचे तुमच्या घरट्याला धक्केही बसतील. पण चिवताई, तरी सुद्धा जगात वावरावंच लागतं, आपलं मन आपणच सावरावं लागतं. सगळंच कसं होणार तुमच्या मनासारखं, आपलंही आपल्याला होणार असतं पारखं. मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न बसायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं. प्रत्येकाच्या हात फुलणारं एक फुल आहे, प्रत्येकाच्या हात खेळणारं एक मूल आहे. फुलणाऱ्या त्या फुलासाठी, खेळणाऱ्या त्या मुलासाठी दार उघड चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीत काही सुद्धा घडत नाही, आपलं दार बंद म्हणून कुणाचंही अडत नाही. पहाटेच्या रंगात तुझं घरटं झालं, तुला शोधत फुलपाखरू नाचतही आलं. पण चिवताई, तुला कळलंच नाही, आपलं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल. दार उघड चिवताई चिवताई दार उघड. आपला दरवाजा कुणी उघडायचा, आपण कसा काय तो. आणि एक पाऊल उचलू आनंदासाठी, स्वतःच्या आनंदासाठी किती लोक एक पाऊल उचलायला तयार आहेत. 1 2 3 4 सगळे व्हेरी गुड. चला बघू, जागेवरती उभं राहा. लाज, अरे वा, व्हेरी गुड. दोघींसाठी टाळ्या होत्या आपण. नंतर कोण उभं राहील, नंतर तो मी महेश सर बसा, नंतर काय उभं राहायचं, नंतर कोण उभं राहील. पहिलं उभं राहायची हिंमत ज्यांनी केली त्यांना टाळ्या वाजतात. येस, थँक्यू. आम्हाला ही गोष्ट कळली, आम्हाला हे कळलं पाहिजे की माझ्या आनंदासाठी जबाबदार कोण, माझ्या प्रगतीसाठी, माझ्या यशासाठी जबाबदार कोण. आणि गरज नाहीये की फार मोठं काहीतरी अचिव्हमेंट घ्यायची. मी छोट्या छोट्या गोष्टींच्यातनं हा आनंद वेचू शकत नाही का. अगदी गाणी, तर संगीत हे सगळ्यात सोपा मार्ग आहे. तुम्ही ज्यावेळेला गाणी म्हणायला सुरुवात करता ना स्वतःच्या आनंदासाठी, अगदी घरात पोळी लाटता लाटता चालू करा, क्योंकि तुम ही हो मेरी, म्हणजे ती पोळी हो, तुम मेरी जिंदगी हो. त्या गाण्याच्या पोळीशी गप्पा मारता मारता चालू करा. हे विजय मोरे साहेब आहेत ना, सकाळी सकाळी मस्त त्या आजी आजोबांसाठी नाश्ता बनवतात आणि ते चालू करतात, विठ्ठला तू वेळा कुंभार. मस्तपैकी त्यांचा आनंद. मी कधी कधी व्हिडिओ लावून बघत बसतो त्यांचं सगळं ते. एवढा साध्या सोप्या पद्धतीने जर आनंद घेता येत असेल तर आपण आनंदासाठी दुसऱ्यावर का बरं अवलंबून राहतो, आमच्या भावना न्यूट्रलाइज करण्यासाठी दुसऱ्यावर का बरं अवलंबून राहतो. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातले सगळे टेन्शन, सगळे स्ट्रेस तुमच्या भावनांच्यातनं तयार होतात. आणि म्हणून जर भावनांचाच व्यवस्थित निचरा करायला लागलो तर टेन्शन तयार होतील का, स्ट्रेसमुळे त्रास होईल का. भावनांचा निचरा करण्यासाठी आमच्याकडे थोडीशी एक पॉझिटिव्ह वृत्ती आली पाहिजे आणि ती पॉझिटिव्ह वृत्ती संगीताच्या माध्यमातून सहज जोपासली जाऊ शकते. मी अगदी एक छोटंसं गाणं ऐकवतो तुम्हाला. ना जाने क्यों दिल ही मेरा जिया
सही क्या है? बचपन तो गया, जवानी आ गई, एक पल तो गया, जवानी आ गई, एक पल तो अब हमें जीने दो ना 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 दोन्ही गाणी सेमच आहे. पण पहिल्या गाण्याचा फ्लो बघा, दुसऱ्या गाण्याचा फ्लो बघा. इथे पण नाना नानाच आहे. ना 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 गंमत आहे. जर या एनर्जीचा आपण भाग नाही बनू शकलो ना, तरी ही एनर्जी कधीच आपल्यापर्यंत येणार नाही. आपण टाळ्या वाजवतोय, आपण हसतोय, आपण खेळतोय, या सगळ्याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होतोय. ज्याच्याकडे पॉझिटिव्ह शरीर नाही त्याला पॉझिटिव्हली लाईफ जगता येणारच. आपल्याकडे मस्त डोळे आहेत, मस्त कान आहेत, मस्त हात आहेत. ज्यांच्याकडे हात नाहीये त्यांना जाऊन बघायचा, ते कसे बिचारे जगत असतील. आपल्याकडे जे जे आहे ना, त्या सगळ्याचा आपण विचार करूया, त्या सगळ्याचा विकास करूया आणि एक उत्तम आयुष्य जगायला सुरुवात करूया. हे उत्तम आयुष्य जगण्यासाठी महेश फाउंडेशन, शांताई सारखे, विजय मोरे सारखे महापौर तुम्हाला इथे लाभले. आणखी बरीचशी मित्रमंडळी इथे आहेत, त्यांच्याशी कनेक्ट व्हा. त्यांना आता एक माझे खूप जवळचे मित्र विजय मोरेंचे चिरंजीव ॲलन मोरे तुमच्या वयाचेच आहेत आणि ते विद्यार्थ्यांसाठी खूप नवीन नवीन कन्सेप्ट वरती काम करतात. तुम्हाला तुमच्या अकॅडमिक इयर्स मध्ये, तुम्हाला जर तुमच्या शैक्षणिक सगळ्या प्रवासामध्ये कुठलीही अडचण आली, अशा माणसांशी कनेक्ट व्हा. तुम्हाला आपोआपच नवीन नवीन रस्ते दिसायला लागतील, नवीन नवीन ऑप्शन्स मिळायला लागतील. एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाकडे चांगले मित्र आहेत, चांगली माणसं आहेत, त्याला कुठलीही संकट हरवू शकत नाही, त्याला कुठलीही समस्या हरवू शकत नाही. फक्त एवढं की तुम्ही अशी माणसं जोडू शकता का, हा प्रश्न आहे. आणि अशी माणसं कधी जोडाल, जेव्हा या नको त्या भिंती तोडून टाकाल तेव्हा ना. आम्ही लाजत बसलो, कसं बोलायचं, कसं बघायचं, त्यांना कसं भेटायचं, आम्ही सगळ्या भिंती घेऊन जगत राहिलो तर आम्हाला चांगली माणसं भेटतील का? आणि म्हणून चिवताई दरवाजा उघडणार सगळेजण. मग मी पण तुमचा चांगला मित्र होईल. तुमच्या आयुष्यात जे कधी काही प्रॉब्लेम्स येतील, कधी मला फोन करा. मित्र या नात्याने मी फुकट अवेलेबल आहे तुम्हाला. डॉक्टर खेळला तर पैसे पडतील. काय करायचं? मैत्री करायची. अलग ये ना माझ्या समोर इथे. मी मुंबईला असतो पण ॲलन इथे असतो, आमचा एक साथीदार. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या बाबतीतले आणि आयुष्याच्या बाबतीतले कोणतेही प्रॉब्लेम जर कधी आले तर आमच्याकडनं एक स्पेशल पर्सन इथे आहे, यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या सगळ्या समस्यांच्यावरती नवीन ऑप्शन्स, नवीन उत्तर शोधायची. काय करायचं? आपल्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करायची. हे नातं संपवायचं नाही, इथनं चालू करायचं. नक्की जाता जाता एक मस्त गाणं जातो मी. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर,
संगीत जगतोय. विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण करिअरच्या प्रवासामध्ये, अभ्यासामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतील, ज्या काही समस्या येतील, त्यांच्यावरती तो फोकस करतोय. त्यांच्यावरती काय काय उपचार करता येऊ शकतात, काय काय उपाय करता येऊ शकतात, याच्यासाठी ॲलन पूर्ण वेळ काम करतोय. सो तुम्हाला तुमच्या अकॅडमिक सगळ्या प्रवासात, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स येतील, जे काही हर्डल्स येतील, त्याच्यासाठी बेळगावचा एक चांगला ऑप्शन तुमच्या समोर आता अवेलेबल आहे. सगळ्यांनी नंतर ॲलनचा नंबर घेऊन ठेवा आणि नक्की त्याला व्हॉट्सअप वरती कनेक्टेड राहा. म्हणजे कधीही आपण आपल्या मित्रांच्यातनं अशी ऊर्जा मिळवू शकू जी आपल्याला आयुष्यभर पुढे चालायला मदत करेल. तुमच्याकडे मोबाईल आहे 1 लाख रुपयाचा, पण त्याच्यात बॅटरीच नाहीये, चालेल का? नाही ना, ऊर्जा असायला पाहिजे ना. आणि अशी ऊर्जा देणारी माणसं जर आपल्याला जोडता आली तर आपल्या या मोबाईलला काहीतरी किंमत आहे. सो आपण सगळ्यांनी एकमेकांना ऊर्जा देऊया, एकमेकांसाठी ऊर्जा बनवूया आणि स्वतःचं आयुष्य अगदी सुंदर पद्धतीने जगूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. माझा नंबर देतो, काय पण लागलं की मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. 855 08 75 242. केव्हाही काही लागलं की मला फोन करू शकता. धन्यवाद. आपल्याला आधीची पिढी जी होती, विजय मोरे साहेबांना, महापौरांना सगळेजण ओळखता ना तुम्ही, ही एक आधीची पिढी होती ज्यांनी आपलं काम चोखपणे केलं आणि समाज क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या पद्धतीने हे नैतिकता, ही सामाजिक बांधिलकी जपून ठेवली. आता आपली पाळी आहे, आता आपला भारत आहे, आता आपला समाज आहे. त्याच्यामुळे आपल्यातनं, या वयोगटातनं लोक तयार झाली पाहिजे. मला महेश साहेब तुमचं खरंच कौतुक वाटतं मनापासून. सर प्लीज इकडे या सर, की अशी उंच माणसं समाजात आहेत तोपर्यंत समाज मी जवळजवळ 3,500 कार्यक्रम केले भारताच्या बाहेर सगळीकडे फिरतो. पण हे जे काही भव्य दिव्य पाहिलं ना मी, ही कन्सेप्ट साक्षात प्रत्यक्षात उतरवणं हे कुणालाही शक्य नाहीये. तो माझ्या कार्यक्रमाच्या सगळ्या टाळ्या वाजवा आणि आपण असं माझ्या टाळ्या उभं राहून वाजवायचं. हल्ली टाळ्या वाजवण्यासाठी पण पैसे दिले जातात. या टाळ्या सगळ्यांच्या हृदयातून आलेल्या आहेत, काळजातून आलेल्या टाळ्या. शिकायला मिळालं. फक्त मी मोजकं बोललो तर मला पैसे नाही मिळणार, त्याच्यामुळे मला जास्त बोलावं लागतं. पण निवेदकाचं काम असं असतं, ते असून अडचण नसून खोळंबा. ते नाही बोलले तर प्रॉब्लेम होणार आणि बोलले तर लोकांना अवघड वाटायला लागतं. सो तुम्ही खूप छान कमी शब्दामध्ये सगळ्या, की हा हेवी विषय आहे थोडासा, मेंदू, सायकोलॉजी, अमुक तमुक, पण शांतपणे ऐकून घेतलं. होतंय काय की बघा, ही पिल्ल आहेत माझ्या समोर आणि तिकडे बरीचशी जरा मोठी माणसं आहेत. मला कळेच ना की कोणासाठी करूयात कार्यक्रम म्हणून ते, पण तरी तुम्ही सगळ्यांनी आनंदाने सगळं ऐकून घेतलं. एक जाता जाता छोटंसं गाणं ऐकवतो तुम्हाला. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुम्ही जर एखाद्याला टोचलात ना तर तुम्ही काटा बनता, आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर जर स्माइल आणू शकलात ना तर तुम्ही फूल बनता. तुम्ही ठरवायचं तुम्हाला कोण बनायचं. आपण स्वतःला एक सुगंधी फूल बनवूया आणि त्याच्यासाठी काही करायचं नाही. हे असे काही माशा असतात, फुलपाखरं असतात, अशा लोकांच्या सहवासात राहायचं, आपोआपच आपलं आयुष्य आणखी सुंदर बनून जातं. थँक्यू व्हेरी मच. पहिल्यांदा तर सर आम्ही जवळपास, मी पर्सनली 2 महिन्यापासून तुम्हाला फॉलो करत आहे. सरांकडे तुम्ही आलेल्या कार्यक्रमासाठी, आणि तेव्हाच मी तुमचे फेसबुक फ्रेंड बनलो आणि सरांचं मी व्हिडिओ त्याच्यानंतर बघितलं, फार चेंज होत होते. आणि सर एवढं पर्सनली लाईफला एन्जॉय करायला चालू केले. कुठे तर पाणी मारून घेत गाणं म्हणत होते आणि इडली काढत होते, इडली काढताना गाणं म्हणत होते. आणि हा सगळा प्रभाव तुमचा सरांवरती पडला की कसं जगणं. ते सर तर ऑलरेडी माहीत होते, पण मला असं वाटलं की काय तर तुमच्यामध्ये चमत्कार असेल
आणि फार दिवसांनी माझ्या मनामध्ये होते की तुम्हाला इकडे घेऊन यायचं म्हणून. आणि ते विचार करता करता सरांनी मला फोन केला 3 दिवसाच्या पाठीकडे की संतोष सरांचा कार्यक्रम महेश फाउंडेशन झालाच पाहिजे. मी म्हटलं सर आम्ही नक्कीच करू. मग प्रसाद सर भेटून आम्ही फोनवरती बोलून मग हे कार्यक्रम ठरवला. आणि आजचं काय ऑब्जेक्टिव्ह होतं की सर आमचे जे ह्या फाउंडेशनमध्ये काम करतात जी लोक रोज कष्टमध्ये राहतो की आमच्याकडे एवढे लोकांचे कष्ट येतात त्यांच्यामध्ये ते कसं सॉल्व्ह करायचं त्यांना कसं परिहार करायचं. मला पहिला होतं की ह्यांना खुश करायचं आणि ह्यांच्या लाईफमध्ये त्यांनी सगळ्या प्रमाणाचं ही खुशी एन्जॉय करावं. की सोशल वर्क करताना बी आम्ही बी एकदा ट्रस्टमध्ये राहतो, भरपूर राहतो, आमच्यावरची जबाबदारी राहतात. आणि आजचा कार्यक्रम माझ्या जे मित्रमंडळ होते माझे जे टीम कलिग्स आहेत त्यांच्यासाठी होता. आणि एवढं कसले मी फार एन्जॉय केलं कार्यक्रमला. आणि 5 दिवसांनी नंतर माझं एवढं हसलो असेल गाणं म्हटलंय मी माझ्या बायको म्हणाले लग्न झाल्यावर ते एवढं गाणं म्हटलं. मी म्हणलं लग्नाचा अगोदर म्हणत होतो. मोठं काम आहे. मॅडम प्लीज मॅडम आणि तुमच्या वाचून आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की मॅडम आल्याने किती आनंद झालाय तो. तर फार सर पर्सनली आम्ही फार हे कार्यक्रम एन्जॉय केला आणि हे सुरुवात आहे आमची. आणि आम्हाला वाटते की अजून भरपूर आमचे मित्रमंडळ आहेत, आमच्या ऑर्गनायझेशनशी जोडले गेले लोक आहेत. आम्हाला फार खुशी होईल की हे विषय आम्ही त्यांच्यासमोर मी मांडू. आणि मला मी प्रत्येक क्षणी म्हणत राहतो आमच्या लोकांना की तुम्ही बोला, तुमचं लाईफला तुम्ही एन्जॉय करा आणि ते पॉझिटिव्ह रीतीने एन्जॉय करा. तर हा एक छान मला हा चान्स होता की सर तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून दिलो त्यांना. आणि आमचे लोक नक्की सर का म्हटलं तर हे जे बी ऑर्गनायझेशन चालतं हे सगळ्या ह्या लोकांचा मेहनत आणि ह्यांचं डेडिकेशनच चालतं सर. आणि फार आम्ही एन्जॉय केलं. आणि थँक्यू व्हेरी मच सर, महेश फाउंडेशनमध्ये तुम्ही आला. आणि नक्की आम्ही फ्युचरमध्ये तुमच्याशी भरपूर कार्यक्रम करू असं मी विश्वास करतो. थँक्यू. कार्यक्रम होतच राहतील. हे नातं आपलं असंच वाढू द्या. आणि हे नातं आज पहिलाच दिवस आहे आपला आणि या नात्यातनं आणखी नवीन हिरे माणिक मोती जन्माला येतील अशी आशा आहे. माझी इच्छा आहे की तुमच्यातनं काही स्पीकर्स काही वक्ते तयार व्हावेत आणि जे जीवन संगीत मी लोकांना सांगतोय त्याच्यात माझ्या कामाला हातभार मिळावा. जर तुमचे जर काही काही गाण्यारी मंडळी वगैरे असतील किंवा एखादा चांगला विद्यार्थी वक्तृत्व कलेमध्ये जर निष्णात असेल तर अशा विद्यार्थ्यांना मी संपूर्ण सपोर्ट करायला तयार आहे. तुम्ही मला सांगा की सर असा असा मुलगा आहे, याला गाणं शिकायचंय आणि याला पुढे जायचंय, हे जीवन संगीत तुमच्या बरोबर आणखी देशात परदेशामध्ये पोहोचवायचंय, असं जर तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल तर मला नक्की सांगा. त्याला संपूर्ण मदत करायला मी कायम तयार आहे. आणि या कार्यक्रमाची शेवट स्पेशल व्यक्ती आपल्यासाठी करणार आहेत. मॅडम प्लीज. ऍक्च्युली आम्ही महेश फाउंडेशन मध्ये सगळ्या टाईपचा कार्यक्रम केले. हे फर्स्ट टाइम असं म्युझिक हे सगळं छान वाटलं आम्हाला. सगळ्यांनी फ्रेश झालो. विचार सगळे किती छान चालत बघा. आणि एक प्रॉब्लेम माझ्या मध्ये असलेलं सर हसत नाही आणि आज तिथे बसल्यानंतर कंटिन्यू हसाले आणि एन्जॉय करायला. असं तुम्ही राहा सर, म्हणजे मी पण लई खुश राहते. मुंबईचा आहे मी आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की थोडंसं व्यावहारिक जगामध्ये आम्ही तिकडे जगतो. पण मोरे साहेबांच्याकडे मी ज्या वेळेला पहिल्यांदा आलो त्यांचं काम बघितलं, त्यांनी ज्या ज्या लेवलला काम केलं ते सगळं बघितलं आणि मी ढगातनं डायरेक्ट जमिनीवर येऊन काम करायला लागलो. आता माझंच पण स्वप्न दुबईला जा, ऑस्ट्रेलियामध्ये इकडे काम कर तिकडे काम कर. पण सर तुम्ही खरोखर जगायला शिकवलं, जगायची प्रेरणा आहात तुम्ही. सो थँक्यू व्हेरी मच सर. थँक्स अ प्रसाद प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. गुणवंत पाटील साहेब. आमचं ऑर्गनायझेशन काय काम करत आहे मी ते विषय अनेकदा इकडं तुमच्यासमोर न सांगता एवढं सांगू शकतो की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ यूथ. जेव्हा यूथ वरती हे प्रश्न होते की आजचं यूथ देशासाठी काय करू शकते तर संतोष सर हे एक एक्झाम्पल आहे.
माझे मित्रमंडळ आणि आम्ही सगळे मिळून हे सामाजिक कार्य सुरू केलं आणि समाजामध्ये काहीतरी एक वेगळं पण घेऊन यावं आणि लोकांसाठी लोकच मदत करावं. सरकार आम्ही राजनीतीतले लोक असून देत ठराविक लोकच मदत करावं म्हणून असं नाही राहत. तर प्रत्येक व्यक्ती आपोआप आपल्याला आम्ही मदत करता गेलं तर महेश फाउंडेशन जशी संस्था उभी राहते आणि भरपूर हजारो लोकांना ते मदत बी होते. आणि त्याचाच एक उदाहरण आम्ही गेल्या 13 वर्षापासून करत आहे. महेश फाउंडेशनचे जवळपास 9 कार्यक्रम असे आहेत जिथे HIV पॉझिटिव्ह मुलांच्या बरोबर स्लमची मुलं आणि जी वंचित मुलं आहेत त्या मुलांसाठी आम्ही जवळपास आतापर्यंत 32,000 मुलांना आम्ही मदत केलेलं आहे. आणि 3 लाखच्या जास्त जे HIV पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांना आमचे कार्यक्रम आज घरोघरी जाऊन पोहोचतात. माझ्याबरोबर 110 लोक आहेत सर जे रात्र दिवस ह्या फाउंडेशनसाठी काम करतात. गोकाकमध्ये आमचं एक ऑफिस आहे आणि तिथनं आम्ही बागलकोट, विजापूर, बळ्ळारीपर्यंत आम्ही काम करत आहे. तर हा सगळा जो प्रवास आहे हे लोकांनी आमच्याकडे केलेला जबाबदारी आणि आम्ही जे प्रामाणिकपणाने आतापर्यंत घेऊन आलेला आहे ती जबाबदारी त्याचाच एक परिणाम आहे की हे आज कार्यक्रम इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि ह्या दरम्यान लास्ट 2 वर्षापासून कोविडचा जो संदर्भ आला आणि त्या संदर्भामध्ये भरपूर लोकांनी समाजासाठी थांबून मदत केली. आणि जे असू दे हॉस्पिटल थोड्या लोकांनी चालू केले, ऑक्सिजन थोड्या लोकांनी चालू केले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर थोड्या लोकांनी जेवण दिले. असं भरपूर लोकांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन हजारो लोकांना मदत केली. आणि त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आम्ही कोविड हिरोज म्हणून दर आठवड्यात इकडे कार्यक्रम करतो. आणि विजय पाटील सरांना आम्हाला ते सन्मान द्यायचा होता. का म्हटलं तर त्यांचा जो किन्नरी हॉटेल होता आणि त्यांनी व्यक्तिगत आणि प्रसाद प्रभू सर, विजय मोरे सर आणि यांच्या सगळ्या मित्रमंडळांनी हजारो लोकांना त्या टाइमला जेवण दिलं, त्यांना मेडिसिन्स प्रोव्हाइड केले आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना व्यवस्था करून दिलं. आणि विजय पाटील सरांच्या बद्दल सांगा म्हटलं तर ते उद्योग एवढंच नसता, एक बिझनेसमॅन न एवढा असता, त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे 30 वर्षाच्या पाठीकडे जवळपास झाले असेल सर शांताई स्टार्ट करून. आणि त्या 23 इयर्स बॅक त्यांनी शांताईला सुरुवात केली. विजय मोरे सर आणि त्यांचं मित्रमंडळ आज बेळगावमध्ये एवढी सामाजिक सेवा करतात आणि त्यांनी सगळे आम्हाला मार्गदर्शन आहे. आम्ही ह्या जनरेशनचे सांगू शकतो की पार्ट टाइम सोशल वर्कर्स आहे. आपलं काम करून आम्ही आमच्याकडे काय होऊ शकतं समाजासाठी आम्ही हे काम करत आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्त मी पहिल्यांदा ह्या सगळ्या गेस्ट लोकांना स्वागत करतो. आणि पहिल्यांदा मी विजय पाटील सर त्यांना हे सन्मान विजय मोरे सरनं घ्यावं आणि त्यांच्यावर पोचावं म्हणून मी विनंती करतो. आणि आमच्याकडनं आमचे आंबेडे सर जो आमच्या फाउंडेशनचे फार सिनियर आहेत आणि व्हॉलंटियर्स आहेत ते ह्या वयामध्ये मी रिटायर झाल्यावर तुम्ही आमच्याकडे सर येऊन 9 ते 6 इथे आमच्याबरोबर राहतात आणि त्यांच्या हस्ते ते सन्मान विजय मोरे सर घ्यावं म्हणून मी विनंती करतो. संतोष सरांना विनंती करतो तरी विनंती करतो की त्यांनी विजय पाटील बोलावं. विजय पाटील सरकार बोलतो. बोलो भारत माता की विजय पाटील सुद्धा असं म्हणतात. तर व्यासपीठावरील सन्मान्य खास करून मुंबईहून आलेले आमचे मित्र संतोष बोराडे, माझे मित्र प्रसाद प्रभू, आंबिवळे सर आणि इथं उपस्थित असलेले सर्व आमचे मित्र आणि सगळे विद्यार्थी आणि या संस्थेचे खास करून महेश जाधव आणि सर्व संचालक मंडळ, सर्व त्यांचे प्रेझेंट करतो. संस्था घडतर माणूस घडतो. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो, वेगवेगळ्या संस्थेमध्ये जातो त्या वेळेला
प्रत्येक संस्था चालवणाऱ्यांना सांगत असतो, ज्या पद्धतीनं महेशनं जे कष्ट काढलेलं आहे ती स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. मला वाटतं त्या हत्तरगीच्या कुठेतरी एका जंगलामध्ये तिथं महेश फाउंडेशन काढायचं आणि तिथं चालवायचं भरपूर कष्ट काढले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे. आणि एक मित्र या नात्यानं मी आणि विजय पाटील दोघंही त्याला भरभरून आम्ही साथ दिला. कारण जी गोष्ट त्यावेळेला समाजानं संपूर्ण दुर्लक्षित केलं होतं आणि त्यावेळेला महेश पुढे येऊन काम करायला चालू केला. आणि काम करत असताना भरपूर जण त्याच्या विरोधात सुद्धा बोलले, भरपूर जण चेष्टा सुद्धा केले. पण सामाजिकची भान ठेवून समाजामध्ये ज्या पद्धतीने आपण काम करून एका आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करायचं, त्यांचे आई वडील असतील नसतील पण त्यांना आई वडील म्हणून त्याने दोघं नवरा बायको सांभाळायला लागले. आणि इतकी छान मोठी मला कुठेतरी काठमांडूमध्ये जाऊन बसल्यासारखं वाटायला लागलं. कारण काठमांडूमध्ये सगळ्या अशा बिल्डिंग असतात, पण अशी बिल्डिंग बांधत असताना कित्येक कष्ट आले. त्या कष्टाला समोर जाऊन आता नवीन हॉस्पिटल एक बांधायला लागलं. आणि मित्र असावा तर विजय पाटील सारखा असावा. मी सुद्धा एक छोट्याशा 12x12 खोलीमध्ये राहत होतो आणि त्या खोलीमध्ये राहत असताना विजय पाटीलची आणि माझी ओळख झाली. आज जे काय स्टेजवरती थांबून बोलवलंय ते फक्त विजय पाटीलच्या सहकार्यातनं, त्यांच्या पाटीलकडच्या त्यावेळेला शांताई आपण स्थापन केलं. त्यावेळेला सुद्धा आमचं महेशचं आणि आमचं नातं एक वेगळं आहे. आमच्याकडे जास्ती काय असेल तर महेशला पाठवत होतो, महेशकडे काय जास्ती असेल तर आम्हाला पाठवत होता. त्यामुळे आमच्या दोन्ही संस्था महेश फाउंडेशन असो आणि शांताई वृद्धाश्रम असो हे आज बेळगावमध्ये टॉप 1 संस्था म्हणून लोक मानले जातात, आम्ही मानत नाही. कारण महेशचा पण स्वभाव तसंच आहे, भरभरून वाटत असतो. कोविड काळामध्ये कित्येक सिलेंडर्स, ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते, ते सिलेंडर महेशने मिळवून दिला. आणि ते सिलेंडर देत असताना त्यालाही सुद्धा अडचणी आल्या. मला माहिती आहे ते सगळ्या गोष्टी. आणि जवळपास कोविडच्या काळामध्ये सर त्यांनी महेश आणि महेश फाउंडेशनच्या वतीने जवळपास 30,000 घरी किट त्यांनी तयार करून पाठवत होते. आणि ती सगळी किट ही मुलं आणि त्यांचा स्टाफ तयार करतो. कधी मागं हटला नाही समाजासाठी. आता आपल्या इथं कणबर्गीच्या स्लम एरिया आहे, जवळपास एक 400-500 झोपड्या आहेत आणि त्या झोपड्यामध्ये ती लोक राहतात. पण त्या लोकांनी आनंदात कसं राहावं हा महेश आणि त्यांची ही सगळी टीम काम करावं. त्याचे किती कौतुक करायचं तितकं कमीच आहे. आमचं कौतुक करू नको, आम्ही काय नुसतं सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो. आणि तू चांगल्या पद्धतीने कर, कोणत्याही अडचणीत सापडू नकोस आणि सापडणार नाहीस. कारण का सापडणार नाहीस तर या सगळ्यांचा आशीर्वाद तुला आहे. आणि मी सगळ्या स्टाफला विनंती करतो, संस्था मोठी तर आम्ही मोठी. संस्थेला जर आपण काहीतरी इथं काम करायचं आणि बाहेर जाऊन त्या संस्थेच्या बद्दल काहीतरी व्हिडिओ आपलं बोललं तर तो समाज बारीक नजरेने बघत असतो. आणि बारीक नजरेने बघत असताना महेश फाउंडेशन मधला कुठला तरी एक कर्मचारी बाहेर जाऊन महेश फाउंडेशनच्या विरोधात जर बोलला तर समाज त्याला त्याची लायकी दाखवतात. म्हणून मी सगळ्या स्टाफना विनंती करतो की संस्थेबद्दल अजिबात कुठेही कारण मला आलेला अनुभव आहे. आमच्या संस्थेमध्ये पण झाले सगळ्या संस्थेमध्ये सुद्धा अशा अडचणी येत असतात. पण संस्था चालवणारा जो चालक असतोय तो चालक म्हणजे महेश. आणि कंडक्टर म्हणजे कोण, त्यांची मिसेस. आणि कंडक्टरने जर घंटी वाजवली, बस थांबली तर सगळे तुम्ही बसमध्ये खाली उतरा. म्हणून जी बस चाललेली आहे व्यवस्थित पेट्रोल भरून व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण सगळ्यांना घेऊन जात आहे त्याचा आनंद तुम्ही घ्या. आणि त्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला पुरेपूर मनापासून साथ द्यावी अशी विजय पाटील आणि विजय मोरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि चांगलं काम तुम्ही करायला ह्याच्यापेक्षाही जास्त चांगलं काम आपण सगळेजण करूया. आणि विजय पाटील मी माझा तुम्ही सन्मान केला त्याबद्दल विजय पाटील परिवाराच्या वतीने आणि शांताईच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. विजय मोरे सरांना धन्यवाद. सर म्हटले की अगोदरपासून जेव्हा सुरुवात झाली तर मला कुंद्रे सर एक मार्गदर्शक म्हणून होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी गेल्यावरती मला फार मोठा सपोर्ट विजय मोरे सरांना भेटलं. बरं त्यामुळे फार लहान होतो सर, मी 34 आता. पण जेव्हा ही संस्था चालू झाली 21 इयर्सचे होते. आणि गव्हर्नमेंट बी आम्हाला लायसन्स दिले नव्हते, त्यामुळे त्याचा जो प्रेसिडेंट आहे तो 21 वर्षाचा आहे. तो म्हणजे ते विश्वास गव्हर्नमेंटला नव्हता. 4 वर्ष आम्ही सगळे लढलं
त्याच्यानंतर मुलांना ठिकाचं लायसन्स आम्हाला भेटलं. तर ह्याच्यामध्ये विजय मोरे सरांचं बी फार मार्गदर्शन मला भेटला आणि आमचं फाउंडेशनला बी कुठे बी गेलं तर त्यांनी आम्हाला सोडून कुठलं बी काम केलेलं नाही आहे. तर मी अनेकदा विजय मोरे सरांना धन्यवाद करतो. दिल्लीमध्ये एक बैठक चालली होती आणि त्या बैठकीमध्ये बेळगाव डिस्ट्रिक्टमधल्या कुणाला तरी सामाजिक कार्यकर्त्याला पद्मभूषण नॅशनल अवॉर्ड राष्ट्रपतीच्या हस्ते द्यायचं ते असतं. आणि त्यावेळेला त्या बैठकीमध्ये एक मेंबर माझे तिथं होते आणि त्यांनी मला फोन केला आणि महापौर साहेब आणि नाव एक सुचवा म्हटलं. मी इमिडिएट फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये कुणाचंही नाव सुचवलं नाही तर फक्त महेश जाधवचं नाव सुचवलं आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. ते नॅशनल अवॉर्ड त्याला मिळालं नसून आम्हाला सगळ्यांना मिळालं. धन्यवाद विजय मोरे सर. दुसरे जे व्यक्ती आहे आजच्या कार्यक्रमामध्ये तर मी डॉक्टर संतोष सरांना विनंती करतो की आज आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला एक छोटासा सन्मान करत आहे. सर का कराले म्हटलं तर संगीतच्या मुळे जीवन कसं छान जगावं. अगोदरच स्टार्टिंगमध्ये परिचयमध्ये प्रसाद प्रभूने म्हटलं की डॉक्टर असून बी डॉक्टरकी नाही करत, डॉक्टरी केलं तर काय होऊ शकते. आणि जीवनामध्ये म्हणजे समाजामध्ये चांगलं वातावरण घडावं, लोक हसावं आणि चांगलं राहावं. ಯಾರು ಮುಗಿದ ಮೇಲೆ ನಗು ತಗೊಂಡ್ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಐತ್ರಿ ಗೊತ್ತಿತ್ತಲ್ಲ. ಅಳಿಸ್ಬೋದು ನಾವು ಭಾಳ ಏನ್ರ ಹೇಳಿ आम्ही रडू शकतो. मला तर इमिडिएटली एक सेकंड मध्ये त्याला हर्ट करून त्याला मी दुखी करू शकतो. खरं हसवाचं जे काम आहे आणि चांगलं जे पॉझिटिव्हिटी त्यांच्या लाईफ मध्ये आम्ही घडवायचं आहे हे फार कठीण काम आहे सर. आणि हे जे प्रवास तुम्ही जगभर म्हणजे भारतामध्ये जगभरामध्ये जे करत आहे हे फार मोठी गोष्ट आहे सर. आणि तुमचा प्रवास जर्नी असंच राहू आणि आमचा हा छोटासा सन्मान तुम्ही स्वीकारावा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. आणि विजय सरांना विनंती करतो ते एक दोन गोष्टी आम्हाला बोलावं म्हणून. काही लोक असतात की जी बोलतात आणि मग आनंद पसरवतात. काही लोक असतात जी बोलत नाही, असं काहीतरी करतात की ज्याच्यातनं आनंदी निर्मिती होत राहते. सेकंड वाला ऑप्शन आहे. असं काहीतरी करून ठेवलं की याच्यातनं आनंद निर्मिती होत राहते. सो आपण आता बोलूयात कमी आणि काम करूयात जास्त. मला माहिती ही फक्त सर सुरुवात आहे. तुम्हाला मगाशी पण म्हटलं की हे म्हणजे काय पूर्णत्वाला पोहोचलेलं असं नाहीये सर. मला सर सांगतायत की नॅशनल अवॉर्ड मिळाला, पद्मभूषण जरी मिळाला तरी तो कमीच आहे. कारण काम एवढं मोठं आहे आणि तुमच्यासारखे तुम्हाला सगळ्यांना इथे येऊन हा आधार मिळाल्याचं समाधान आहे की नाही. असे खूप आपले बहीण बांधव आहेत की जे समाजामध्ये अजूनही त्यांना आधार मिळालेला नाहीये, त्यांना हे प्रेम, त्यांना हे आनंद मिळालेला नाहीये. सो आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे अशा समाजाच्या घटकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना आनंद आणि आधार द्यायचा. मग अशी विजय मोरे साहेबांनी खूप सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आपण जोपर्यंत दुसऱ्याचा विचार करत नाही होत तोपर्यंत आपल्याला आनंद घ्यायचा, आधार घ्यायचा हक्क नाहीये. तुम्ही जर इथनं बाहेर पडून एक चुकीचं वाक्य जरी बोललात त्या संस्थेविषयी तरी पण लक्षात घ्या आणखी इथे काय त्यांनी म्हणजे 300-350 मुलांना आधार दिला जातो. आणखी 300-350 मुलं वंचित राहणार का तर एक चुकीचा मेसेज डिलिव्हर झाल्यामुळे. सो फ्रस्ट्रेशन सगळ्यांना येत असतं. आपण मित्रमैत्रिणी कितीही चांगले घट्ट असतो तरी भांडत कधी ना कधी असतोच, आहे की नाही. सो समज गैरसमज सगळीकडे होत असतात. आपण सगळ्यांनी याच्या पलीकडे जाऊन विचार करूया आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जीने या संस्थेचा विकास करूया. आपले आई बाबा महेश सर आणि त्यांच्या मिसेस आहेत. या
आई बाबांना शर्मेने मान खाली घालावी लागेल असं कुठलंही कृत्य आपल्याकडनं कधीही होणार नाही. आपण त्यांची मान कायम अभिमानाने ताठ ठेवूया आणि एक उत्तम संस्था, नुसती संस्था नाही, एक उत्तम व्यक्तिमत्व घडूयात. आणि सर जसं मी म्हटलं की शांताईची दुसरी शांताई मी माझ्याकडे उभी करेन, तसं आता बघायला मला सगळं मस्त वाटायला लागलं. आणि माझ्या शांताईचं तिकडचं ऑफिस असं नक्की असेल, त्यावेळेला सर मी तुमचं गायडन्स नक्की घेईन. ॲलनला पण मगाशी मी तेच बोलत होतो की हे सगळं नेपाळी स्टाईल ही सगळी मला खूप भावलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. डॉक्टर संतोष सराबरोबर जे त्यांचे मित्रमंडळ आहेत, त्यांना बी छोटंसं आमचं आठवण राहावं म्हणून आमचे जे मुलं जे पॉट डिझाईन केले ते त्यांनी घ्यावं म्हणून मी विनंती करतो. सर प्रितेश सर, नरेंद्र सर दोघं बी यावं. गुड स्पीकर. आय एम एन आर्किटेक्ट आणि मी हा जो स्ट्रक्चर बघितला तो आय एम व्हेरी इम्प्रेस्ड बाय द स्ट्रक्चर. आणि हे जे काम करतायत सर, सो खूपच छान काम करतायत सर. आणि मला आवडेल काही माझ्याकडनं काही तुमच्यासाठी काही हेल्प करता आली. तुम्हाला जर गिटार शिकायची असेल किंवा सिंगिंग शिकायचं असेल, सिंगिंग शिकण्यासाठी मी तर नाही आहे, सर शिकवतील तुम्हाला, मी कारण की त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. So if you want to learn guitar or any tricks related to guitar, so I'm always there to help you all. So thank you so much. अनेक व्यक्तीचे आहेत आमच्याबरोबर. आम्ही जेव्हा हे ऑर्गनायझेशन सुरुवात केली तर माझ्याकडे दोघंच छान मित्रमंडळ होते. एक तर आम्हाला सपोर्ट करणारे आणि एक जेव्हा प्रॉब्लेम होत होतं तर जे बेळगावचे रिपोर्टर्स होते त्या सगळ्यांनी आमच्यावर हातभार लावलं. प्रत्येक समस्या होती ते पेपरमध्ये घालत होते. आम्हाला कुठे तर अन्याय झाला तर सांगत होते की मुलांना स्कूलमधनं काढले, हे प्रॉब्लेम. ते सगळं आम्हाला रिपोर्टरांनी भरपूर मदत केली. आणि आज तसलेच एक व्यक्ती आमच्याबरोबर आहेत, प्रसाद प्रभू सर. आम्ही भरपूरदा फोनवर बोलत राहतो. ते पहिला तरुण भारतमध्ये होते आणि आता त्यांचं स्वतःचं एक बेळगाव केसरी म्हणून मीडिया हे केलेलं आहे. आणि त्यांनी आमच्याबरोबर असं भरपूर सोशल ऑर्गनायझेशनला ते मदत करत राहतात. चांगले जे समाजमध्ये घडत राहते ते जे बेळगावकडचे लोक आहेत त्यांना ते मेसेज त्यांनी फार छान रीतीने आतापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि कोविडच्या टाइममध्ये त्यांनी विजय पाटील सर सगळे मिळून हे काम केलेलं आहे. आणि हमेशा पाठीकडे राहून त्यांनी हे सगळं घडवत राहतात. आणि आज आम्हाला हे एक अपॉर्च्युनिटी भेटली की त्यांना हे सन्मान करावा म्हणून. तर मी प्रसाद प्रभू सरांना विनंती करतो की त्यांनी हा छोटासा सन्मान स्वीकारावा म्हणून.